तुम्हा सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आज आपण गुळाचे नाही बल्कि गुलकंदचे मोदक बनवत आहोत. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी इथे खोबरा खीस घेतला आहे 1 वाटी. तर याच्यानंतर मी याच्यामध्ये काजू पावडर टाकेल 1 वाटीभर. तर याच्यानंतर मी याच्यामध्ये साखर टाकेल किंचितशी. त्यानंतर आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे. तुम्ही कंडेन्स मिल्क पण टाकू शकतात आणि मिल्क पावडर सुद्धा टाकू शकतात. तर आपण याच्यामध्ये थोडं व्हॅनिला एसेन्स टाकू. आता आपण याच्यामध्ये थोडं फूड कलर टाकू ऑरेंज कलरचा. आणि याला आता आपण हलवून घेऊया. तर आता आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये आपण हे असंच बनवून आपण याचे पण मोदक बनवू शकतो आणि गुलकंद टाकून पण मोदक बनवू शकतो. तर मी याच्यामध्ये गुलकंद टाकून मोदक बनवत आहे. पूर्ण आता आपण 2 चम्मच गुलकंद टाकलंय. मला लहानपणी गुलकंद खूप आवडायचा. मी खूप खायची गुलकंद आणि मला रोज फ्लावर पण आवडतं आणि पण रोजनीच बनलं असतं. तर आपण हलवून घेऊया. तर याच्यामध्ये मी थोडंसं किंचित दूध टाकलं आणि अजून थोडा कलर टाकला. तर बघा आता आपल्याला याच्यामध्ये कलर आला आहे आणि आपला बेस पण तयार झाला आहे. तर गाईज मी आता साच्याला तूप लावून घेतलंय. तर आता आपण याच्यात सारण टाकू आपलं. याला असं साईड टू साईड प्रेस करू. आपलं हे झालंय. आता आपण अजून थोडं भरू. आता झालंय आपले मोदक. आपण याला असं प्रेस करू आणि हे लॉक काढून घेऊ. तर आता आपण हे काढून घेतलं लॉक. आता आपण याचं काढलं. आता टॉप पार्ट तसा झालाय. बाकी आपलं एकदम बरोबर झालंय. तर आता आपण असे सगळे 11 बनवायचं ट्राय करू. तर आपले सगळे इथे गुलकंदचे मोदक तयार झाले आहेत. तर मी आता प्रत्येक मोदकवर केसर ठेवला आहे. तर आता आपले मोदक तयार झाले आहे. आता आपण आरती काढून देवाला प्रसाद दाखवूया. या माझ्या हातचे मोदक खायला. परत तुम्हा सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी पहिल्यांदाच गुलकंदचे मोदक बनवायला ट्राय केले आहेत पण चांगले झाले आहेत. ही रेसिपी माझ्या बडी मम्मीने बनवली आहे.